नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आपल्या आयुष्यातील अशा एका साध्या कृतीबद्दल आहे जी दिसायला सामान्य असली तरी तिची ताकद अफाट आहे आणि ती म्हणजे मिठी मारण्याची योग्य पद्धत. कल्पना करा, तुम्ही एखाद्या व्यक्तीला मिठी मारता आणि त्या एका क्षणात समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दलचे संपूर्ण विचार बदलून जातात. कोणतंही वाक्य न बोलता, कोणताही महागडा सुगंधी अत्तर न वापरता केवळ 5 सेकंदाचा एक स्पर्श तुमच्या आयुष्यातील नात्याची दिशा बदलू शकतो. पण दुर्दैवाने 99% पुरुष ही सुवर्ण संधी गमावतात. ते मिठी तर मारतात, पण ती केवळ एक फॉर्मॅलिटी किंवा औपचारिकता म्हणून. त्यांच्या त्या स्पर्शात ना जिवंतपणा असतो ना कोणती भावना. तुम्ही कधी विचार केला आहे का की काही ठराविक लोकांच्या स्पर्शात अशी काय जादू असते की लोक त्यांना विसरूच शकत नाही. त्या व्यक्ती लांब गेल्यानंतरही त्यांच्या स्पर्शाची उबदार जाणीव समोरच्या व्यक्तीच्या शरीरावर तासनतास रिंगाळत राहते. याला विज्ञानाच्या भाषेत काय म्हणतात? हा केवळ योगायोग नाही, तर हा एक न्यूरोलॉजिकल इम्पॅक्ट आहे. तुमच्या स्पर्शाने समोरच्या व्यक्तीच्या मेंदूत नेमके कोणते बदल होतात हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत. आज आपण अशा एका गुप्त कलेचा उलगडा करणार आहोत जी तुम्हाला केवळ एक मित्र या व्याख्येतून बाहेर काढून एका अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्वात रूपांतरित करेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुमच्या स्पर्शाची ताकद इतकी वाढेल की समोरच्या व्यक्तीला तुमच्या अस्तित्वाची ओढ वाटू लागेल. ती व्यक्ती तुमच्या मिठीत स्वतःला किती सुरक्षित आणि आनंदी अनुभवते यावरच तुमच्या नात्याचे भवितव्य अवलंबून असते. मग ती कोणती पद्धत आहे जी एखाद्याला तुमच्या प्रेमात पाडू शकते? चला या रहस्याचा पडदा उलगडूया. पण हे रहस्य समजून घेण्याआधी आपल्याला हे मुळातून समजून घ्यावे लागेल की मानवी शरीर आणि मन या एका स्पर्शाला इतकी मोठी दाद का देतात आणि त्यामागे नेमके कोणते विज्ञान लपलेले आहे. मिठी म्हणजे केवळ 2 व्यक्तींनी एकमेकांना जवळ घेणं नाही, तर तो शब्दांशिवाय साधलेला एक सखोल संवाद आहे. कधी कधी आपण हजारो शब्द बोलूनही जे समजावून सांगू शकत नाही ते एक छोटीशी मिठी करून दाखवते. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञांच्या मते मानवी मनाच्या आणि शरीराच्या वाढीसाठी प्रेमाचा स्पर्श हा अन्ना इतकाच महत्वाचा असतो. जेव्हा आपण कोणाला मनापासून मिठी मारतो तेव्हा आपल्या मेंदूत ऑक्सिटोसिन नावाचं एक रसायन तयार होतं, ज्याला कडल केमिकल म्हणतात. हे रसायन नात्यात विश्वास आणि जवळीक निर्माण करण्याचं काम करतं. विज्ञानाने हे सिद्ध केलंय की जेव्हा एखाद्या पुरुषाचा स्पर्श खंबीर आणि आश्वासक असतो तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या हृदयाची ठोके आपोआप शांत होतात आणि त्यांच्या शरीरातील कोर्टिसोल म्हणजेच तणाव वाढवणाऱ्या हार्मोन्सची पातळी कमी होते. द बॉडी कीप्स द कोर या गाजलेल्या पुस्तकात असं म्हटलं आहे की आपलं शरीर शब्दापेक्षा स्पर्शाला जास्त वेगाने प्रतिसाद देतं. थोडक्यात सांगायचं तर एक योग्य मिठी समोरच्या व्यक्तीच्या मेंदूला हा मेसेज देते की तू इथे सुरक्षित आहेस. आणि लक्षात ठेवा, जिथे सुरक्षिततेची भावना असते तिथेच आकर्षणाची खरी सुरुवात होते. पण गंमत अशी आहे की सुरक्षितता निर्माण करण्याऐवजी अनेकदा पुरुष कळत न कळत अशा काही चुका करतात ज्यामुळे जवळीक निर्माण होण्याऐवजी समोरच्या व्यक्तीच्या मनात संकोच किंवा अनकम्फर्टेबल भावना निर्माण होते. यातली सर्वात मोठी आणि सामान्य चूक म्हणजे पॅटिंग किंवा पाठीवर थाप मारणे. मिठी मारताना पाठीवर थाप मारणं हे मैत्रीचं किंवा भाऊ बहिणीच्या नात्याचं लक्षण आहे. जर तुम्हाला आकर्षण निर्माण करायचं असेल तर ही थाप तुमचं काम खराब करू शकते, कारण यामुळे समोरच्या व्यक्तीला एक डिस्टन्स जाणवतो. दुसरी चूक म्हणजे घाई करणे. मिठी मारल्या मारल्या लगेच मागे सरकणं हे तुमच्यातील अस्वस्थता किंवा आत्मविश्वासाची कमतरता दर्शवतं. यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटतं की तुम्ही फक्त एक औपचारिकता म्हणून करत आहात. तसंच मिठी मारताना कमरेपासून दूर राहून शारीरिक अंतर राखणं किंवा अगदी उलट म्हणजे समोरच्याचा श्वास कोंडेल इतका अतिदबाव देणं या गोष्टी चुकीच्या आहेत. याशिवाय मिठी मारताना नजर दुसरीकडे वळवणं किंवा हस्तांदोलन करत असतानाच घाईत मिठी मारणं या गोष्टी व्यावसायिक वाटतात, रोमॅन्टिक नाही. या छोट्या वाटणाऱ्या चुका समोरच्या व्यक्तीच्या मनातील तुमच्याबद्दलचा आदर आणि ओढ क्षणात कमी करू शकतात. पण काळजी करू नका, या चुका टाळून तुमच्या स्पर्शाचा एक खोलवर प्रभाव पाडण्यासाठी विज्ञानावर आधारित एक जबरदस्त पद्धत आहे जिला आपण म्हणतो सोमॅटिक इम्प्रिंट फ्रेमवर्क. सोमॅटिक इम्प्रिंट फ्रेमवर्क म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी पद्धत आहे ज्याद्वारे तुमचा स्पर्श समोरच्या व्यक्तीच्या केवळ त्वचेला नाही तर थेट त्याच्या मेंदूला आणि स्मृतीला जाऊन भिडतो. हे तंत्र वापरून तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मज्जासंस्थेवर तुमचा एक कायमस्वरूपी सकारात्मक ठसा उमटवू शकता. या फ्रेमवर्कमध्ये 3 मुख्य गोष्टी येतात ज्या तुमच्या मिठीला एका वेगळ्याच उंचीवर नेतात. सोमॅटिक इम्प्रिंट मधील सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या हालचालींचा वेग किंवा ज्याला आपण
टेम्पो म्हणतो. आजच्या धावपळीच्या जगात आपण सगळं काही घाईत करतो, पण आकर्षण ही गोष्ट संत गतीने फुलते. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला मिठी मारण्यासाठी हात पुढे करता, तेव्हा तुमचा वेग हा सामान्य वेगापेक्षा 25 ते 30% कमी ठेवा. हा जाणीवपूर्वक ठेवलेला संतपणा तुमच्यातील कमालीचा आत्मविश्वास आणि मस्क्युलियन कंट्रोल दर्शवतो. विचार करा, जेव्हा तुम्ही सावकाशपणे कोणाला जवळ घेता, तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मेंदूला त्या स्पर्शाची जाणीव व्हायला पुरेसा वेळ मिळतो. घाईघाईत मारलेली मिठी ही एखाद्या धक्क्यासारखी वाटते, जी मेंदू लगेच विसरून जातो. पण जेव्हा तुम्ही संत हालचाल करता, तेव्हा समोरच्या व्यक्तीची अलर्ट मोड शांत होते आणि ती व्यक्ती तुमच्या उपस्थितीत पूर्णपणे रिलॅक्स होते. हा संतपणा शब्दांशिवाय सांगतो की मी या क्षणी पूर्णपणे फक्त तुझ्यासाठीच इथे आहे. ही गती एकदा तुम्ही सेट केली की पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे मिठीमध्ये गेल्यावर काय करायचं किंवा काय नाही करायचं. म्हणूनच दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थिरता. एकदा तुम्ही समोरच्या व्यक्तीला मिठीत घेतलं की तिथे तुमची हालचाल पूर्णपणे थांबली पाहिजे. अनेक पुरुष मिठीत असताना उगाच हातांची हालचाल करतात किंवा पाठीवर हात फिरवत राहतात, पण यामुळे समोरच्या व्यक्तीचं लक्ष स्पर्शावरून विचलित होतं. विज्ञानानुसार जेव्हा तुम्ही मिठीत असताना एकदम स्थिर होता, तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्या शरीराची ऊब आणि तुमच्या हृदयाचे ठोके स्पष्टपणे जाणवू लागतात. या स्थिरतेमध्ये एक प्रचंड ताकद असते. ती समोरच्या व्यक्तीला मानसिकरित्या पूर्णपणे सुरक्षित असल्याचा अनुभव देते. यामुळे त्यांच्या मेंदूतील तणाव कमी होतो आणि त्यांना एक प्रकारची शांतता लाभते. ही स्थिरता म्हणजे एका धावत्या जगातून मिळालेला तो 5 सेकंदाचा असा पॉज आहे, जो समोरची व्यक्ती कधीच विसरू शकत नाही. तुम्ही जितके स्थिर राहाल, तितकेच तुम्ही त्यांच्यासाठी एक भक्कम आधार म्हणून समोर याल. आता या स्थिरतेसोबतच तुमचा स्पर्श नेमका कुठे असावा हे ठरवणारा सर्वात महत्त्वाचा पॉइंट, अँकर पॉइंट. अँकर पॉइंट म्हणजे स्पर्शाचं ते नेमकं ठिकाण जे समोरच्या व्यक्तीच्या मेंदूला आकर्षणाचे थेट सिग्नल पाठवतं. आपण आधी पाहिल्याप्रमाणे 90% पुरुष खांद्यावर किंवा पाठीच्या वरच्या भागात हात ठेवतात, जे केवळ मैत्री दर्शवतं. पण जर तुम्हाला तुमच्या स्पर्शातून एक मॅग्नेटिक अट्रॅक्शन निर्माण करायचं असेल, तर तुमचा मुख्य हात समोरच्या व्यक्तीच्या पाठीच्या खालच्या भागात म्हणजेच लंबर कर्ववर असला पाहिजे. विज्ञानानुसार पाठीचा हा खालचा भाग अत्यंत संवेदनशील असतो. जेव्हा तुमचा हात तिथे खंबीरपणे पण हळुवारपणे स्थिरावतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्यातील संरक्षणात्मक भावना जाणवते. हा स्पर्श दिसायला खूप नैसर्गिक असतो, पण याचा न्यूरोलॉजिकल इम्पॅक्ट खूप खोलवर होतो. तिथे असलेल्या तुमच्या हाताचा दाब हा एक अँकर म्हणून काम करतो, जो समोरच्या व्यक्तीला तुमच्या अधिक जवळ ओढतो. हा स्पर्श एकाच वेळी अधिकार आणि आदर या दोन्ही गोष्टी व्यक्त करतो. सोमॅटिक इम्प्रिंटचे हे 3 मुख्य खांब समजून घेतल्यानंतर आता आपण त्या सूक्ष्म बारकाव्यांकडे वळूया, जे तुमच्या मिठीला केवळ एक स्पर्श न ठेवता एक अविस्मरणीय अनुभव बनवतात. यातला सर्वात पहिला आणि महत्त्वाचा पैलू म्हणजे डोळ्यांमधील जिवंत संपर्क. मिठी ही केवळ शरीराची हालचाल नाही, तर ती नजरेतून सुरू होणारी एक प्रक्रिया आहे. मिठी मारण्यापूर्वी किमान 3 सेकंद समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात थेट आणि शांतपणे बघा. हे 3 सेकंद तुमच्यातील ओढ व्यक्त करतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिठी सोडल्यानंतर लगेच मान फिरवून दुसरीकडे बघू नका किंवा लांब जाऊ नका. मिठीतून बाहेर आल्यावर पुन्हा एकदा क्षणभर डोळ्यात बघा आणि एक हलकं आश्वासक स्मित हास्य करा. हा आय कॉन्टॅक्ट समोरच्या व्यक्तीला सांगतो की हा स्पर्श केवळ औपचारिक नव्हता, तर तुम्ही त्या क्षणी त्यांच्याशी मनापासून जोडलेले होता. स्पर्शातून सुरू झालेला हा प्रवास अधिक खोलवर नेण्यासाठी आपल्याला शरीराच्या एका नैसर्गिक क्रियेचा आधार घ्यावा लागतो, तो म्हणजे श्वासाची लय. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या मिठीत असता, तेव्हा तुमचा श्वास समोरच्या व्यक्तीच्या श्वासाशी जुळवण्याचा प्रयत्न करा. हे ऐकायला कदाचित तांत्रिक वाटेल, पण हे अत्यंत नैसर्गिक आहे. जेव्हा तुम्ही दोघे एकाच लयीत श्वास घेता, तेव्हा तुमच्या दोघांच्या हृदयाचे ठोके एकाच तालावर पडू लागतात. विज्ञानात याला लिम्बिक रिझोनन्स म्हणतात. जेव्हा श्वास एक होतात, तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्याशी एक अदृश्य नातं जोडल्यासारखं वाटतं. हा ताळमेळ तुमच्यातील जवळीक अशा स्तरावर नेतो जिथे शब्दांची गरज उरत नाही. एकदा का तुमचे श्वास जुळले की समोरच्या व्यक्तीला तुमच्या अस्तित्वावर पूर्ण विश्वास वाटू लागतो आणि मग वेळ येते त्यांना तो हक्काचा आधार देण्याची, म्हणजेच खांद्याचा गंभीर आधार. मिठी मारताना समोरच्या व्यक्तीला तुमच्या शरीरात सामावून घेताना तुमचे खांदे थोडे सैल ठेवा, जेणेकरून त्या व्यक्तीचं डोकं तुमच्या खांद्यांवर किंवा मानेच्या कोपऱ्यात व्यवस्थित विसावेल.
पुरुषाचा खांदा हा विज्ञानानुसार आणि परंपरेनुसारही संरक्षणाचं प्रतीक मानला जातो. जेव्हा एखादी स्त्री तुमच्या खांद्यावर डोकं टेकवते तेव्हा तिच्या मेंदूला मी इथे सुरक्षित आहे असा सिग्नल मिळतो. हा आधार तिला जगातील सर्व चिंता आणि तणाव विसरायला लावतो. हा एक असा क्षण असतो जिथे ती व्यक्ती तुमच्यावर पूर्णपणे विसंबून राहते. या सुरक्षिततेच्या भावनेतूनच पुढची एक महत्त्वाची प्रक्रिया सुरू होते, जिला आपण म्हणतो शरीराचा रिलॅक्सपणा. अनेक पुरुष मिठी मारताना आपलं शरीर खूप ताठ किंवा कडक ठेवतात, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला संकोच वाटू शकतो. खरी जादू तेव्हा घडते जेव्हा तुम्ही मिठीत असताना तुमचे स्नायू हळूहळू शिथिल करता. जेव्हा तुम्ही स्वतःला सैल सोडता तेव्हा समोरची व्यक्तीही तुमच्या मिठीत विरघळू लागते. यालाच मेल्टिंग इफेक्ट म्हणतात. हे शिथिल होणं तुमच्यातील समर्पणाची भावना दर्शवतं. जेव्हा दोन्ही शरीर एकमेकात अशा प्रकारे विरघळतात तेव्हा आकर्षणाची तीव्रता एका वेगळ्याच उंचीवर पोहोचते. आता या सर्व शारीरिक क्रियांना एका कायमस्वरूपी आठवणीत बदलण्यासाठी एक शेवटचा घटक उरतो, तो म्हणजे सुगंधाचा वापर. तुमच्या मिठीचा प्रभाव तुम्ही गेल्यानंतरही तासनतास टिकून ठेवायचा असेल तर सुगंधाचा वापर खुबीने करा. तुमचा परफ्यूम इतका तीव्र नसावा की तो टोचेल, तर तो असा असावा जो फक्त जवळ आल्यावरच जाणवेल. आपल्या मेंदूची ऑल फॅक्टरी मेमरी म्हणजे वासाची स्मरणशक्ती सर्वात प्रबळ असते. जेव्हा तुम्ही मिठी मारता तेव्हा तुमचा तो विशिष्ट सुगंध समोरच्या व्यक्तीच्या मेंदूत तुमच्या अस्तित्वाशी कायमचा जोडला जातो. पुढे कधीही तो सुगंध त्या व्यक्तीच्या आसपास आला तरी त्यांना तुमच्या त्या उबदार मिठीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, एक चांगली मिठी ही केवळ एक कृती नसून ती एक कला आहे. तुम्ही दिलेला तो 5 सेकंदाचा शांत आणि आश्वासक स्पर्श हजारो शब्दांपेक्षा जास्त प्रभावी ठरू शकतो. ही पद्धत वापरून बघा आणि तुमच्या नात्यात होणारा बदल अनुभवा. जेव्हा तुम्ही मनापासून आणि विज्ञानाचा आधार घेऊन एखाद्याला जवळ घेता तेव्हा तुम्ही केवळ एक व्यक्ती म्हणून नाही तर एक अविस्मरणीय आठवण म्हणून त्यांच्या मनात राहता. तुमच्या स्पर्शात ती ताकद आहे, फक्त ती योग्य प्रकारे वापरायला शिका. आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.